नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार व शिक्षा विभाग पर मागास वर्गों के साथ अन्याय करने का गंभीर आरोप लगाया। वडेट्टीवार ने यह आरोप 2022 की शिक्षक भर्ती प्रक्रिया को लेकर लगाया। 2022 की शिक्षक भर्ती में कैटेगरी के अनुसार विद्यार्थियों का चयन न होने से 8000 पिछड़े वर्गों की सीटें प्रभावित होने की बात वडेट्टीवार ने कही। सुनिए गौर से आगे का विस्तृत बयान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार इनका। महाराष्ट्र सरकार मागासवर्गीयावर कशा पद्धतीनं अन्याय करत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 2022 मध्ये ज्या TITच्या अंतर्गत जवळपास 31,525 शिक्षकांची भरती करण्यात आली होती। या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 21,667 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,833 आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये 1,124 शिक्षकांची भरती करण्यात आली। साधारणतः यामध्ये OBC साठी 8,000 जागा किमान त्या ठिकाणी नियमानुसार वाट्याला येणे आवश्यक होते, परंतु महाराष्ट्र सरकार मागासवर्गीयावर कशा पद्धतीनं अन्याय करते। शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागामध्ये असलेले काही नालायक अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी हे पूर्णतः महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना वाटाण्याच्या अक्षता लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहे। याचं उदाहरण म्हणजे खरं तर कुठल्याही रिक्रुटमेंटमध्ये जागा भरतीमध्ये ओपन टू ऑल ओपन असायला पाहिजे। उदाहरण सांगायचं झालं तर OBCच्या विद्यार्थ्यांना जर त्या परीक्षेमध्ये 150 गुण मिळाले असतील आणि ओपनला 140 मिळाले असतील तर त्या ओपनमध्ये OBC विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणे आवश्यक असते, परंतु तसं न करता या विद्यार्थ्यावर किंवा या शिक्षकांवर निवड करताना कॅटेगरीच्या मुलांना कॅटेगरीमध्ये ठेवलं आणि ओपनच्या ठिकाणी ओपनमध्ये ठेवल्यामुळे साधारणतः 8,000 मागासवर्गीयांच्या जागा या इतरांनी बळकावल्या। त्यामुळे या सर्व शिक्षकांनी मिळून हायकोर्टामध्ये गेले होते। हायकोर्टामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हायकोर्टाचा निकाल यांच्या विरुद्ध लागला। शिक्षकांच्या मागासवर्गीय आमची जे काही मुलं गेली त्यामध्ये घाईघाईनी चुकीची माहिती या ठिकाणी ॲडव्होकेट जनरलनी दिली, शासनाने पुरवली। त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि मागच्या 23 मार्चला सुप्रीम कोर्टाने या सरकारच्या विशेष करून शिक्षण विभागाच्या थोबाडीत मारलं। हे या निकालावरून आता सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करताना सांगितलं की कॅटेगरीच्या मुलांचं मेरिट पहिले सिलेक्ट करा आणि मेरिटनुसार त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर उर्वरित